नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. यवतमाळ जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर. फेर आरक्षण सोडतीने अनेकांना दिलासा, तर बहुतेकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी. सविस्तर वृत्त. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्याप्रमाणेच नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या आणि त्यानुसार सध्या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी अनियमितता झाली अशा प्रभागातील निवडणूक स्थगित करून त्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आरक्षणातील अनियमिततेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने निकालानंतर 50% जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. ज्या जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा एकूण टक्का 50% अधिक आहे त्या जिल्हा परिषदा आहेत बुलढाणा 52%, लातूर 52%, भंडारा 52%, जळगाव 54%, वर्धा 54%, हिंगोली 54%, नांदेड 56%, वाशिम 56%, गोंदिया 57%, ठाणे 57%, नागपूर 57%, अकोला 58%, तर यवतमाळ 59%, चंद्रपूर 63%, अमरावती 66%, धुळे 73%, नाशिक 71%, नंदुरबार 100%, पालघर 93% आणि गडचिरोली 78%. यानुसार ही टक्केवारी आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. आरक्षणाची प्रक्रिया दुबार होणार असल्याची सूत्रांची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. राज्यातील या जिल्हा परिषदांची आरक्षण मर्यादा न ओलांडता नवीन आरक्षण सोडत काढण्यात येईल अशी माहिती आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आणि ही नवीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. जवळपास 20 जिल्हा परिषदा यांचे आरक्षण बदलण्याची दाट शक्यता आहे आणि निवडणूक आयोगाकडून ही सर्व प्रक्रिया आणि या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेत आरक्षण हे वाढलेले आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर होईल आणि फेर आरक्षण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच या फेर आरक्षण सोडतीने अनेकांना दिलासा मिळालेला आहे, तर बहुतेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.